motivational speaker. He is also Mr. Vasai 2015. He is Who is also an that? aerospace engineer. अरे काय डू यू हॅव समथिंग मोर टू शेअर की अजून तू काय काय करतोस बिकॉज दिस इज व्हॉट आय डू. I'm a marathon runner. I'm a YouTuber. I'm an actor. I'm just like too much there. Oh my God. So you have a lot of things to do and you have a lot of things to share with us today. So this is going to be wonderful today talking to you. It would be great, man. And I remember, like, before we start off the conversation, let me just give a brief to, like, we have a few viewers here already. So how me and Siddhant we met, okay? So me and Siddhant met at one of our common friends' concert, Abhangari Post. And after that concert, like, we just kind of clicked. Concert संपला, आम्ही लोक बाहेर आलो and just like आम्ही असे बोलत होतो एकमेकांशी like we knew each other आणि like we had so much in common and things like that. आणि त्याच्यानंतर ऑनेस्टली स्पीकिंग आम्हाला भेटायला पण नाही मिळालं कारण का वी ऑल गॉट बिझी विथ आवर स्टफ. त्याला एखादं वर्ष झालं असेल त्या गोष्टीला. बट आय एम सो एक्सायटेड की त्या एका मीट नंतर, त्या फर्स्ट मीट नंतर वी हॅव शेड्यूल समथिंग लाईक इंस्टाग्राम लाईव्ह टुडे आणि लुक फॉरवर्ड टू व्हॉट मॅजिक कॅन वी क्रिएट टुगेदर. आपले फील्ड्स पण खूप वेगळे आहेत बट देन टू वी वेर इन टच बिकॉज ऑफ मेनी थिंग्स विच वी शेअर इन कॉमन. सो या दॅट वॉज द रिझन बेसिकली. ट्रू. या सो अनिकेत म्हणजे सुरुवातीला वाईल स्टार्टिंग आय वुड लाईक टू नो अबाउट युअर जर्नी. म्हणजे कसं हाऊ डिड यू गेट इन टू एरोस्पेस इंजिनिअरिंग. मग तू आय गेस बाहेर पण होतास लाईक यू वेअर फॉर युअर एज्युकेशन अब्रॉड. आफ्टर दॅट यू केम डाऊन हिअर. तुझा जॉब पण होता अँड देन ऑल दिस थिंग्स विच यू डू अ डायव्हर्स पर्सनॅलिटी. आणि how these things got converted stage by stage. In short, आम्हाला ऐकायला आवडेल like about your journey till date. Wow, that would be because this is something that I always admire. This is something that I always adore. The journey is the best part. Like it's not the destination, it's always about the journey. So I started off 12th पर्यंत तर मी इकडेच होतो. मी माझी 12वी सायन्स मधून केली आणि आफ्टर 12th आय हॅड एन ऑप्शन की नक्की काय करायचं. तर सायन्स घेतलेलं होतं आणि एज्युकेशन मध्ये चांगला होतो मी लहानपणापासून. 10वीत पण 80% वगैरे मिळालेले. तर एक गिव्हन होतं की इंजिनिअरिंगच करायची. बट देन आपल्याकडे इंजिनिअरिंगसाठी एवढी जास्त धावपळ होती ना की ते सीईटी एक्झाम्स आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जर सीट मिळेल तर कुठेतरी लांब दूर गावात मिळेल. दॅट वॉज काइंड ऑफ डायसी की इंजिनिअरिंगच करायची का काहीतरी वेगळं करायचं. तेव्हा माझ्या डोक्यात एक टॉपिक असं एक अशी रनिंग आयडिया होती की मी डान्स वगैरे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मला इंटरेस्ट होता. पण तेव्हा तसं काही झालं नाही. देवाच्या कृपेने आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी. युक्रेनमध्ये मला जायची संधी मिळाली. आय वेंट टू युक्रेन, रशिया. I was actually looking for a CPL, commercial pilot license, but that didn't turn out. And what in turn turned out was aerospace engineering. मी युक्रेनला गेलो, 4 वर्ष तिकडे इंजिनिअरिंग केली. आय केम बॅक बाय द इयर 2010. आणि इफ यू रिमेंबर 2008 मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होते आपल्या. इकॉनॉमिक डाऊनटर्न होता तेव्हा सगळ्या आणि एव्हिएशनला खूप जास्त हिट झालेली तेव्हा. सो इंडियन एव्हिएशन वॉज गोइंग ऑन डाऊनटर्न सिन्स 2008 अँड आय स्टार्टेड माय करियर सिन्स 2010. The initial part of my career I was like struggling a lot with my job. माझा फर्स्ट जॉब जेट एअरवेज बरोबर होता. पण तिकडे पण I was just like working as an OJT trainee वगैरे सगळ्या गोष्टी. So I loved engineering. I still love engineering. The way if you see my content, there is a proper blueprint. There is a proper म्हणजे माझा तो एक माइंडसेट आहे ना, तो एका इंजिनियरचा माइंडसेट आहे. But along the journey, I realized the corporate aspect of any field, that diverse field that you work in. तर मला कुठेतरी असं जाणवायचं. अँड दिस वॉज इन द मिड स्टेजेस ऑफ माय करियर. मी 10 वर्ष माझा लाईक व्हेन आय एंडेड माय कॉर्पोरेट जर्नी बॅक इन 2018. I already had 10 years of experience. I was working as a subject matter expert for aerospace and defense. But before that, somewhere along the journey, it came to my mind की मला स्वतःचं काहीतरी करायचंय. I did not know back then की नक्की काय करायचंय. But it was something like that I am 100% responsible for whatever I do. And in 2015, like, they say that whatever, be careful what you wish for. So I was always wishing for something according, like something that has my work in it should happen with me. And in 2015, I got this opportunity to participate in Mr. and Miss Vasai. Engineering background, modeling the काहीच देणे. So I guess Mr. Vasai हा turning point असू शकतो to take the decisions. असू शकतो नाही. मिस्टर जर्नी इज द टर्निंग पॉइंट ऍक्च्युअली. ओके. कारण का सी व्हॉट हॅपन दॅट इव्हनिंग वॉज आय वॉज ऑलरेडी बग्ड अप विथ माय करियर. कोणाला जॉब करायला आवडतं. यू बिंग अन ऍडव्होकेट, तुला स्वतःला पण माहिती असेल की जे आपण विचार करतो आणि जे ऍक्च्युअल सत्य परिस्थिती काय असते अँड देन यू फाइंड युअर सेल्फ इन अ सूप की नक्की आता काय करायचं. आय वॉज इन दॅट स्टेज इन 2015. अँड सी दिस इज व्हॉट आय रिअलाइज दॅट इव्हनिंग, that there is something more to me. So what the thing was, people say that the fear of public speaking is about the fear of spiders or the fear of heights. In fact, in his book
TED Talks. TED Talk also talks that the fear of public speaking is about the fear of death. And my first attempt at public speaking was in front of 10,000 people. And I was just like, oh my God, what should I go there and talk? So I knew only one thing, that may I get selected, may I not get selected. That was not even a thing that was running in my mind. The only thing was, माझ्या हातात 2 मिनिटासाठी तो माईक येणार आहे आणि नो मॅटर व्हॉट एव्हर हॅपन्स 2 मिनिटं तो माईक माझ्या हातात असणार आहे आणि 10,000 लोक मला त्या 2 मिनिटासाठी ऐकणार आहेत. तर मी असं काय करू, असं काय बोलू, असं काय डिस्प्ले करू की त्या 10,000 मधला कोणता तरी एक व्यक्ती तरी मला ऐकून जर इन्स्पायर झाला, मोटिवेट झाला आणि जर त्याच्या आयुष्यात जर असं तरी काहीतरी पॉझिटिव्ह बदल जर घडून आला, तर मिस्टर वसे काय मी खूप काही जास्त जिंकलो, असं असं मला एक श्रम साफल्य मिळेल. आणि दॅट्स व्हेन आय पुट द medal on the pedal आणि I won Mr. Vasai. I mean, I do not know how. That was magic in itself. I won Mr. Vasai. I won the title of Mr. Vasai 2015. But that evening made me realize that there is something more to it. It was December 2015, and now we are in 2020. And the last 5 years, every day I am focused on my goal that तुला करायचंय काय आयुष्यात. आणि every day I'm filtering myself की who am I? मी माझ्यातलं मी कोण आहे. सो एव्हरी डे आय एम ग्रॅज्युअली फिल्टरिंग माय सेल्फ आउट. अँड ऑनेस्टली स्पीकिंग, तू आता एवढं सगळं जे माझ्याबद्दल सांगितलंस की या सगळ्या एवढ्या गोष्टी करतो मला त्या सगळ्या गोष्टी इट इज जस्ट अ लेबल आणि इट डज नॉट मॅटर दॅट मच. व्हॉट मॅटर्स टू मी इज हाऊ मोर कॅन आय एक्सप्लोर माय सेल्फ, व्हॉट मोर कॅन आय लर्न. आणि या सगळ्यातनं ह्याला जर तू सक्सेस म्हणतोस ना, की मिस्टर वसई म्हण, युट्यूबर म्हण, ब्लॉगर म्हण, एरोस्पेस इंजिनियर म्हण, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या जर सक्सेस असतील ना, तर अकॉर्डिंग टू मी सक्सेस इज जस्ट अ कॉन्सिक्वेन्स. What matters is how you go through it. And I'm just loving that the more you love your journey now, the more the journey reciprocates. That's what I think. Right, exactly. Yeah. So yeah, in all this process, you have started exploring different things. तू काही गोष्टी करायला लागलास, and in that slow process, you're trying to find yourself. That is what you're basically trying to say. Exactly. Yeah, Zig Ziglar. He's a motivational speaker and a trainer as well. So what Zig Ziglar says is, if you want to be successful in your life, then help enough people to be successful in their life. As simple. So along my journey, I'm just sharing my journey. I'm just, sharing my life experience. I'm sharing my insights about my journey, my life, how I get things done. And in turn, it's helping out people. And I don't know, some way, like the way of the universe, maybe. What you give comes back to you. It all reciprocates. Right. या सर. मग कमिंग टू आर टॉपिक, म्हणजे आपण ज्या विषयावरती आज डिस्कस करणार होतो किंवा आता जे काही सध्या सिच्युएशन चाललेली आहे, आणि बऱ्यापैकी मध्ये पण सुशांत सिंग राजपूतची पण न्यूज आली, बऱ्याच लोकांचे काही विषय होते की डिप्रेशन आहे, देर आर प्रॉब्लेम्स, बऱ्याच लोकांचे जॉब्स नाही येतात आता सध्या. तर या अशा म्हणजे पॅन्डेमिक आहे, या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण स्वतःला, म्हणजे जे आता जे काही आपण जगतो ते कशा पद्धतीने आपण अजून डेव्हलप करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी इन्कल्केट करू शकतो, सो दॅट वी कॅन लिव्ह अ हॅपी लाईफ. सो दॅट इज व्हॉट आर टॉपिक फॉर टुडे इज. तर मग त्याच्यामध्ये काही पॉइंट्स मी जॉट डाऊन केले होते, लाईक, सो आय जस्ट वॉन्टेड युअर व्ह्यूज ऑन दॅट. सो आता आपण जे डेली लाईफ बेसिकली जगतो, त्यातल्या काही खूप छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यावरती इफ वी फोकस, देन डेफिनेटली वी कॅन लिव्ह अ व्हेरी हॅपी लाईफ. आणि त्या बऱ्याचशा गोष्टी तू फॉलो करतोस, इज व्हॉट आय नो. सो आय जस्ट वॉन्टेड यू टू गाईड पीपल टू शेअर युअर थॉट्स ऑन दॅट, की काय कशा पद्धतीने हे करायला हवं. सो माझा मेन फोकस असा होता की हेल्थच्या बाबतीत किंवा एक्सरसाइजच्या बाबतीत किंवा स्वतःला मेंटेन करण्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोक काय सांगत असतात की वेळेवर उठलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, यू शुड कम्प्लीट युअर स्लीप, यू शुड डू सम काइंड ऑफ अ मेडिटेशन, आणि फिजिकली स्वतःला फिट ठेवायचं, एक्सरसाइज करायची. तर हे तू कसं फॉलो करतोस आणि याच्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे की हाऊ शुड वी गो अबाउट इट अँड कीप आवरसेल्व्हज फिट, सो दॅट, बिकॉज माझा हा एक्सपिरियन्स आहे की आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा यू फील फ्रेश, यू फील हॅपी, you feel like going through the day. So how do you basically start your morning, आणि ह्या गोष्टी तू कशा फॉलो करतोस? सुपर सिद्धांत, आय वुड लव्ह टू आन्सर दॅट क्वेश्चन, बट माझं आन्सर करून होईल ना त्याच्यानंतर प्लीज एखादी 4 ओळी किंवा एखादी कविता ऐकव तुझी. आय एम जस्ट लाईक अ फॅन ऑफ युअर तुझ्या कवितांचा. सो बेसिकली आय लुक एट इट लाईक दिस. द फ्रेज गोज, अ हॅमर दॅट कॅन ब्रेक ग्लास कॅन मेक स्टील. ओके, सो अमिताभ बच्चन म्हणतात की जोवर आयुष्य आहे ना तोवर संघर्ष असणारच. ऍज लॉंग एज देर इज लाईफ देर विल बी स्ट्रगल. तर आज पॅन्डेमिक आहे, उद्या काय वेगळं असेल, काही ना काही असणारच, नेहमीच असणार. बट इट्स यू हू हॅज टू डिसाइड दॅट आर यू ग्लास ऑर आर यू स्टील. बिकॉज तो हॅमरचा मार तो नेहमीच असणार आहे. इट विल ऑलवेज बी देअर. आणि ऑनेस्टली स्पीकिंग, सर्वात पहिला मला हे सांगायचं की हा पॅन्डेमिक 100 वर्षात एकदा झालाय.
So looking at it as a social disaster, look at it as a social reconstruction of the society. आणि ऑनेस्टली स्पीकिंग यापुढे फ्युचर कसं असणार आणि जे ऑथॉरिटी होल्डर्स आहेत, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे थॉट लिडर्स आहेत, त्यांना पण माहिती नाही की फ्युचर कसं असणार आहे. तर या गोष्टीला पहिली गोष्ट घाबरून जाऊ नका की फ्युचर कसणार आहे अंधकार. नो, फ्युचर कसं असणार आहे हे तुम्हाला डिसाईड करायचंय. तुम्ही काय कंट्रीब्यूट करू शकता हा विचार करा की व्हॉट कॅन आय एनिवेज समथिंग न्यू इज हॅपनिंग. सो व्हॉट इज इट दॅट आय कॅन कंट्रीब्यूट टू दिस न्यू थिंग. आणि जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो ना की आपण कंट्रीब्यूट कसं करू, तेव्हा ऍक्च्युली फर्स्ट टाइम आपण इनबाउंड जातो. माय जर्नी स्टार्टेड दिस वे. सो वेन आय वॉज स्टँडिंग ऑन दॅट स्टेज आणि मला जेव्हा बोलायचं होतं की मी असं काय शेअर करू माझ्याबद्दल, दॅट्स द फर्स्ट टाइम वेन यू स्टार्ट लुकिंग इनसाइड. सो इफ यू टॉक अबाउट हेल्थ, फर्स्टली ऑनेस्टली स्पीकिंग आपण जर गुगलवरती टाकलं ना की हाऊ टू लिव्ह अ हेल्थी लाईफ, गुगलमध्ये स्टेप बाय स्टेप 10 गोष्टी येतात की या तुला करायच्या आहेत. So you know what to do, you know how to do. Then why are we not doing it? As simple, right? You know what to do. Google is all of information. It will provide you the information की हा सकाळी उठल्यानंतर तुला ही मॉर्निंग. माझ्याकडे किती पुस्तकं पडली आहेत पाठी. त्यातलं एक पुस्तक ह्यांचं आहे, रॉबिन शर्माचं आहे, द 5 AM Club, ज्याच्यामध्ये मॉर्निंग रुटीन्स वगैरे बद्दल सगळं लिहिलेलं आहे. But why are we not implying? Why are we not following the things that we know that are good for us? Why are we not doing it? The only reason is habits. आपल्याला ज्या गोष्टींची सवय होते ना, वी आर क्रिएचर्स ऑफ हॅबिट्स. आपल्याला आणि बेसिकली ना आपला माइंडसेट तसा डेव्हलप होत जातो. सर जर आपल्याला सकाळी उठायची सवय लावायची असेल किंवा स्वतःच्या हेल्थ बद्दल जर आपल्याला कॉन्शियस व्हायचं असेल ना, तर द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज यू हॅव टू अंडरस्टँड दॅट वाय डू यू वॉन्ट दॅट. यू हॅव टू आन्सर दॅट क्वेश्चन फॉर वन्स की तुला वाय डू यू वॉन्ट टू हॅव अ गुड हेल्थ. सो यस, हाऊ आय लुक एट इट. जर मी स्वतःला विचारलं की मला चांगली हेल्थ हवी, तर मला चांगलं दिसायचंय, मला फिट राहायचंय, जो मला आय बी सेल्फ सेंट्रिक ना, तोवर मला तेवढी ड्राईव्ह भेटत नाही. बट जर मी अपोजिट विचार केला की इफ आय बी हेल्दी, इफ आय बी फिट, देन आय कॅन सर्व बेटर. आय कॅन स्पेंड मोर, आय कॅन ऑफर मोर टू द कॉर्पोरेशन दॅट आय एम वर्किंग और टू द बिझनेस दॅट आय एम डुईंग. इफ आय बी फिजिकली अँड मेंटली फिट, I can spend better quality time with my family members. जर तुम्ही तसा विचार करायला लागलात ना, तर तुम्हाला एक रिझन मिळते टू डू समथिंग दॅट यू हॅव नॉट बीन डुईंग. आपण कितीतरी वर्षांपासून आपल्याला आळस करायची, प्रोक्रॅस्टिनेट करायची, या सगळ्या सवयी झालेल्या आहेत, आपल्या त्या अंगवळणी पडलेल्या आहेत. आणि ती सवय मोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती सवय मोडण्यासाठी एक तसा इम्पॉर्टंट रिझन लागतो. सी, द रिझन फॉर मी इज माय मिशन स्टेटमेंट इज दॅट आय वॉन्ट टू empower 1 million people on a daily basis to live a life at their ultimate potential. 1 million people on a daily basis, not in my lifetime, on a daily basis. Okay, so when I started with my YouTube videos 2 years back, Facebook live motivation, I used to have 20 to 30 viewers. आजच्या डेटला माझ्या व्हिडिओजला 3000च्या आसपास व्ह्यूज मिळतात. सो सी, आय एम नॉट वेअर आय एम सपोज टू बी. 1 million वरती नाहीये, बट आय एम नॉट ऑल्सो वेअर आय यूज टू बी. 20-30 व्ह्यूज वरती पण नाहीये. So I'm in the journey, and what keeps me driving is that clarity. जर माझा गोलच 1 million आहे, तर मी लाईफचा 1 सेकंड पण वेस्ट करताना विचार करीन ना की अरे ब्रो, ह्याचा रिपल इफेक्ट असणार आहे. ब्रो, मी काय चांगलं करतो त्याचा पण रिपल इफेक्ट आहे, मी काय वाईट करतो त्याचा पण रिपल इफेक्ट असणार आहे. तर जर तुम्हाला स्वतःच्या हेल्थ बद्दल, स्वतःच्या काही गोष्टींबद्दल जर खूप जास्त कन्सर्न असायचं असेल, तर तुला अगोदर क्लॅरिटी पाहिजे की तू का करतोयस, कोणासाठी करतोयस. बेसिकली काच उत्तर आपल्याला ते एक लूप आहे, पण कोणासाठी करतोयस. तुझ्या आई वडिलांसाठी करतोयस, तुझ्या सोसायटीसाठी करतोयस, तुझ्या मुलाबाळांसाठी करतोयस, कोणासाठी करतोयस. कारण का ते जे प्रेम असते ना, ते कंपॅशन असते, दॅट विल मेक यू थिंक दॅट यू हॅव नेव्हर बीन डू इट. आय थिंक हार्मोनियम इम्बॅलन्स इज हिअर. पीयूष मेरा भाई. ए, थँक्यू सो मच माया सेज ग्रेट वर्ड्स. या सो मग आता ह्या सगळ्यामध्ये यू हॅव ऑल्सो बीन अ ॲव्हिड रीडर. म्हणजे तुझ्याकडे आताच तू पॉइंट आउट केलंस की यू हॅव अ लॉट ऑफ बुक्स. सो ह्या तुझ्या सगळ्या शेपिंग मध्ये किंवा या तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये जी काही द वे यू आर बीन शेपिंग युअर लाईफ, याच्यामध्ये बुक्सचा किती इम्पॉर्टंट पार्ट आहे, अँड हाऊ यू वुड सजेस्ट की बुक्स कशा पद्धतीने, म्हणजे कुठले वाचायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने बुक्स शेप युअर पर्सनॅलिटी. बिकॉज इन दिस टुडेज डिजिटल वर्ल्ड, म्हणजे बेसिकली व्हॉट्सअप, फेसबुक आणि या सगळ्यामध्ये वाचन ही गोष्ट खूप मागे पडत चालली आहे. लाईक बेसिकली पीपल आर रिडिंगच्या बाबतीत फार लोक ऍक्टिव्ह नाहीयेत. तर ह्या बाबतीत व्हॉट वुड यू से, व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन दिस? बाय द वे, माझा फोकस मिस नाही झाला. आय रिमेंबर तुझी कविता अजून पेंडिंग. हो, कविता. अरे नाही, मी डायरी आल्याला सांगितलं. ऍक्च्युअली आय एम नॉट एबल टू गेट फ्रॉम हिअर, सो या, आय विल डू. नॉट एन इश्यू. मी फोकस का मेन्शन केलं ना, कारण का आपल्याला असं वाटतं दॅट फोकस इज समथिंग दॅट वी हॅव.
आपण जेव्हा अर्जुनाबद्दल बोलतो ना, सो वी से की अर्जुनचा फोकस खूप जास्त अनवेवरिंग होता. So understand this one thing. Focus is not something that you have. Focus is something that you do. Okay? And just like every other muscle, आपण जिमला जातो एक्सरसाइज करायला तेव्हा आपलं मसल स्ट्रॉंग होतात ना. तर फोकसचा मसल स्ट्रॉंग करायला पण आपल्याला एक एक्सरसाइज करावी लागते. अँड दॅट बेस्ट एक्सरसाइज इज रीडिंग. ओके. सो इनिशियल स्टेजेस मध्ये ना मला हे खूप खूप प्रखरपणे जाणवलेलं की जर मला कॉन्ट्रीब्युट करायचंय ना, मला जर द्यायचंय ना लोकांना, तर गिव्हिंग कॅनॉट कम फ्रॉम अ प्लेस ऑफ स्कॅर्सिटी. गिव्हिंग शुड कम फ्रॉम अ प्लेस ऑफ अबंडन्स. तर आय कॅनॉट fill somebody else's cup if in first place my cup is not overflowing. ओके. आणि आजच्या इन्फॉर्मेशन एज मध्ये जर तू फेसबुक म्हणशील, सोशल मीडिया म्हणशील, ही सगळे ना रॉ इन्फॉर्मेशन नाहीये, हे रॉ विजडम नाहीये. जर तुला रॉ इन्फॉर्मेशन, रॉ विजडम हवं असेल तर बुक्स इज द ओनली सोर्स टू हॅव द रॉ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, द रॉ विजडम दॅट यू आर लुकिंग फॉर. बिकॉज हियर्स हाऊ इट इज. when you read a book, when you read a story, it's actually going through all of it without actually going through all of it. So when you read a book, you actually become the thought process of the author or the writer that made him write that amazing script or that amazing literature that you're going through. So basically होते काय ना, पहिली गोष्ट तुझा फोकस वाढतो. दुसरी गोष्ट तुला क्लॅरिटी येते. एक असं म्हणतात की एका पाण्यामध्ये जर तू 1 रुपयाचा कॉईन टाकलास, ठीक आहे, आणि ते पाणी जर उकळत असेल तर तुला तो कॉईन क्लिअरली दिसेल का जर ते पाणी शांत झालं तेव्हा तुला तो कॉईन क्लिअरली दिसेल. ऑब्व्हियसली राईट. जेव्हा तो पाणी शांत असेल तेव्हा तुला ते कॉईन क्लिअरली दिसेल. सो दॅट्स हाऊ थिंग्स आर इन अ लाईफ. इफ यू वॉन्ट टू डू एनिथिंग अदर दॅन वॉट युअर डुईंग राईट नाऊ, द फर्स्ट थिंग आपल्याला वाटते की मला रिसोर्सेस पाहिजेत, मला सपोर्ट पाहिजे, मला एज्युकेशन पाहिजे, मला इन्फॉर्मेशन पाहिजे. नो, द फर्स्ट थिंग दॅट यू नीड इज क्लॅरिटी. अँड द क्लॅरिटी दॅट यू रिक्वायर विल ऑलवेज अँड ऑलवेज कम थ्रू रीडिंग. सो दॅट्स वन थिंग. आणि दॅट इज वन होते का ना, आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं, आपल्याला लहानपणापासून एक्सपेक्ट केलं जातं की आपण वाचावं, पण आपल्याला वाचायचं कसं हे कधीच सांगत नाही. वाचाल तर वाचाल, इट्स अन अमेझिंग लाईन सेट, बट वाचायचं कसं? शाळेत पण आपल्याला उठवून सांगतात की रीड दिस लाईन, रीड दॅट लाईन. आणि ऑनेस्टली स्पीकिंग जेव्हा आपण शाळेत उठून, मी घरी मराठी बोलतो पण मी होतो इंग्लिश मीडियम मध्ये, तर तिकडे शाळेमध्ये 10 जणांसमोर उभं राहून एखादी लाईन वाचायची, पॅराग्राफ वाचायची, थोडीशी एम्बॅरेसमेंट फील व्हायची तेव्हा. आणि होते काय ना, आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा ती एम्बॅरेसमेंट तशीच राहते. वी डू नॉट वर्क ऑन इट. आणि म्हणून कदाचित मी माझं सांगतो, म्हणून कधी मी पुस्तकं कधी वाचायच्या फंदात पडलोच नव्हतो. But then later on, when I realized that there are certain speed reading techniques. There is a science of how to read in first place. I went through that. I went through that entire science की नक्की वाचायचं कसं. आणि त्या एकदा गोष्टी कळल्या ना, सो हियर्स व्हॉट आय डू. एखादी गोष्ट जेव्हा तुला क्रिटिकल वाटते ना, सो मेक इट फन, मेक इट इझी. आपण पुस्तकं वाचत का नाही माहिती, कारण आपल्याला कंटाळा येणार नाही. बरोबर. बी ऑनेस्ट विथ मी सिद्धार्थ, तू तर लॉयर आहेस, तुला तर एनिवेज खूप जास्त वाचन करावं लागते. बट वाचणं या गोष्टीला आपण खूप जास्त कंटाळा समजतो. दॅट्स द रिझन वाय आय हॅव दिस अमेझिंग थिंग, फन रीडिंग, स्पीड रीडिंग, वेर आय मेक रीडिंग फन. आणि वन्स यू मेक एनिथिंग फन ना, देन यू लुक फॉरवर्ड टुवर्ड्स डुईंग दॅट. ही पुस्तकं जे दिसत आहेत ना ब्रो, ही पुस्तकं मी का विकत घेतलीत माहिती, एवढी मी इन्व्हेस्ट का केलं माहिती, कारण काय आय फाइंड इट लाईक, मला मजा येते पुस्तकं वाचायला. आता मला वाचन करायला मजा येते. पहिला मला ज्या गोष्टीचा कंटाळा येत होता, द एंटायर मॅग्निट्यूड हॅज चेंज कम्प्लिटली. आता मला त्या गोष्टी मजा आहे. सो बेसिकली इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट युअर टाइम इन रीडिंग, then first understand that books are your friends and have fun reading. Enjoy it. असं नका विचार करू की मला एका आठवड्याचं पुस्तक संपवायचंय. नो, ते येईल. स्पीड अँड एफिशियन्सी ग्रॅज्युअली येईल, पण अगोदर सवय लावा. अगोदर 2 पानं वाचा. एक टाइम स्पेसिफाय करा की दिवसातले संध्याकाळी 5 वाजता मला फ्री टाइम असतो, तर 5 ते 5:15 मी ऍटलीस्ट 2 पानं वाचणार. ग्रॅज्युअली 1 आठवडा गेला, 2 आठवडा गेला, ते 2 पानाची 4 पानं होतील आणि हळूहळू तुमचं वाचण्याची सवय वाढेल. मग तुम्हाला काय होतं ना, की आता आपल्याकडे वेळ नसतो, तर डिरेक्टली बाय डिफॉल्ट आपली हॅबिट काय, आपण फोन उचलतो आणि स्क्रोलिंग करायला लागतो. पण जर आपणच एक अशी दुसरी हॅबिट लावली की अरे मी पुस्तक पण तो उचलू शकतो, यू अंडरस्टँड, तो फोकस जो आहे तुमचा, तो फोकस तुम्ही चॅनलाइज करताय. अँड दॅट्स वन रिझन रीडिंग. देर आर 2 काइंड ऑफ हेल्थ. तू स्टार्टिंगला मला एक्सरसाइज बद्दल विचारलं, सो दॅट्स युअर फिजिकल हेल्थ अँड दी अदर इज युअर मेंटल हेल्थ. रीडिंग इज अन अमेझिंग. मेडिटेशन या सगळ्या गोष्टी मेंटल हेल्थ मध्ये येतात, पण reading is an amazing exercise for your mental health. So every day I do these 2 things. First is for my physical health, which is exercise and things like that. Second is for my mental health, which includes reading, meditation and all.